नमस्कार, इन्फोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या खास एपिसोडमध्ये आपल्यासोबत खास पाहुणे गप्पा मारण्यासाठी आले आहेत. द फ्युजन विजन निर्मित यशोगाथा या गाण्याची सर्व कलाकार मंडळी आपल्यासोबत या खास एपिसोडमध्ये गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. खूप खूप स्वागत आहे तुमचं इन्फोमध्ये. धन्यवाद. काय सांगाल, कसा प्रवास होता आजपर्यंतचा? या अगोदर तुम्ही काय काय केलेलं आहे आणि आतापर्यंतचं हे गाणं, या गाण्याला आतापर्यंत तुम्हाला कसं हे मिळालेलं आहे आणि ह्या गाण्यात आता कसं प्रतिसाद मिळते कालपासून? बरं, तसं सांगायला गेलं तर प्रवास बऱ्यापैकी मोठा आहे, इतकाही नाही, पण छान प्रवास आहे आतापर्यंतचा आयुष्यातला बघायला गेलं तर. पण आणि या गाण्याबद्दल बोलायचं झालं तर गाणं खूप सुंदर आहे. गाणं शूट करताना जेवढी आम्हाला मजा आली तितकंच आम्ही गाणं बघितल्यानंतर आम्हाला मजा आली. कारण की ज्या वेळेला आपण शूट करतो त्यावेळेला असं इमॅजिन होत नाही की असं गाणं आपण डिझाईन प्रॉपर कसं होईल किंवा मग ते एडिट कसं होईल, पुढं त्याचं एक्झिक्यूट कसं होईल ते. पण ज्या वेळेला आम्ही सगळ्यांनी एकत्र बघितलं तेव्हा समाधान वाटलं, खूप छान वाटलं. काय संकल्पना आहे? शेवटीला जर आपण बघितलं तर त्यामधून तुम्ही स्त्री चळवळीचा किंवा स्त्रियांना, मुलींना वाचवण्याचा किंवा स्त्री भ्रूण हत्या थांबवण्याचा वगैरे संदेश दिलेला आहे. संकल्पना नेमकी काय? संकल्पना अशी म्हणता येईल की ज्या वेळेला आम्ही डिस्कशन केलं त्या गाण्यासंदर्भात, डिरेक्टर संतोष चौधरी मित्र आमचे, दोघांनी जेव्हा चर्चा केली होती तेव्हा असं ठरलं होतं की आपल्याला काहीतरी, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, त्यामुळे आपण काहीतरी दिलं पाहिजे. आणि तेच पूर्ण आम्ही त्या स्टोरीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे कुटुंब जे म्हणतो आपण, कुटुंब जेव्हा आपण एखादं कुटुंब तयार होतं त्या कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुखाची काय भूमिका असते, म्हणजे जर त्यांनी ठरवलं तर तो काहीही करू शकतो आपल्या कुटुंबासाठी. तर ती पूर्ण स्टोरी म्हणजे ती यशोगाथा आहे. त्याच्यामुळं त्या एका छोट्या कुटुंबाची मोठी कथा म्हणजे आमची यशोगाथा. यशोगाथा हे नाव ठेवण्यामागची नेमकी संकल्पना काय होती किंवा कशामुळे नाव ठेवण्यात आलं यशोगाथा? यशोगाथा ठेवण्यामागचं कारण आमचं म्हणजे एक डिरेक्टरांचं डोक्यात आधी होतं यशोगाथाच ठेवायचं. कारण की ती पूर्ण त्याची जर्नी आहे. म्हणजे तो 0 पासून स्टार्ट करतो, मग हळूहळू त्याच्या कुटुंबासाठी तो काय काय करतो किंवा त्याच्या मुलीच्या इच्छा काय असतात, मग ती त्यांनी जसे हालाकीचे दिवस काढले तसं त्याच्या कुटुंबावरती तसं नाही झालं पाहिजे, किंवा त्याचं येणारं जे भविष्य आहे त्याच्या मुलीच्या माध्यमातून तिला तसं ते हालापेष्ट सहन नाही करता आलं पाहिजे. त्याच्यामुळे मग तिच्यासाठी काय केलं पाहिजे आपण, मग तिच्या इच्छा आकांक्षा काय, तिचे स्वप्न काय, मग ते तो पूर्ण करायची वाटचाल त्यात दाखवलेली आहे. त्या संदर्भात आम्ही मग यशोगाथा असं ते नाव ठेवलं होतं. मग ते यशोगाथा असं एकंदर झालं, म्हणजे शून्यापासून ते वरपर्यंत सक्सेस पर्यंत. बालकलाकार श्रावणी गोजे देखील आपल्यासोबत आहे. पूर्ण नाव काय तुझं? श्रावणी श्रावणी सुजाता श्याम गोजे. बरं, गाणं कसं वाटलं? काय शूट करताना काय काय मजा केली? कुठे शूट केलं तुम्ही नेमकं? वाईला शूट केला. बुडुम वाईला शूट केलं आम्ही छानपैकी. बुडुम कनी हे की नाही? तुझ्यासोबत कोण कोण होतं त्या ठिकाणी वाईला, गुडुमला? दीदी, मम्मी सगळे आले होते. निखिल दादा. सांगू इच्छिते सिनेमॅटोग्राफरचं नाव आधी घेतलंय तिने, निखिल दादा. अजून कोण कोण होतं? संतोष दादा. जरा म्युझिक डिरेक्टर पण आले. अजून कोण होतं तुझ्यासोबत? अच्छा, मम्मी पप्पांना विसरली ना? आई बाबा कोण होते तुझे? बरं, त्या ठिकाणी तुम्ही शूटिंग करताना अजून काय काय केलं? त्या गावामध्ये तुम्ही अजून काय काय केलं? काय केलं आपण? काय नाही केलं. धमाल केलं, मस्ती केली. थंडी होती का त्या ठिकाणी? खूप थंडी होती. आणि तो किस्सा सांग. सकाळी मम्मीने तुला किती वेळा उठवलं होतं? सकाळी शूटिंग साठी किती वेळा आवाज दिला होता? किती वेळा आवाज दिला तुला? उठवलं होतं किती वेळा? 5 आवाज दिला. मग तू कधी उठलीस? तासाभराने. तासाभराने उठून तू परत नंतर शूट केलंस? नाही, हसत हसत उठली होती का रडत रडत उठली होती? सांग बरं. हा, कसं रडत उठलीस तू? अजून या अगोदर तू कोणत्या कोणत्या सिरियल मध्ये, शॉर्ट फिल्म मध्ये काम केलेलं आहेस? पावसाचं गाव. बर. 2 शॉर्ट फिल्म. बर. आदिशक्ती. बर. ते बिन पावसाचं गाव आता पुढच्या महिन्यात फिल्म येणार आहे. तुला काय काय करायला आवडतं अजून? मला ऍक्टिंग करायला
मग ऍक्टिंग मध्ये करिअर करणार का? हो. बघितलं आपण जर बघितलं तर स्नेहा मांडवे देखील आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, तुमची भूमिका खूप महत्वाची होती गाण्यामध्ये, भूमिकेबद्दल अगोदर काय सांगाल? नमस्कार. तर भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर नवऱ्याला कसा सपोर्ट करायचा, आपल्या छोट्याशा मुलीचे स्वप्न कसे पूर्ण करायचे ह्याच्यासाठीची थोडीशी धावपळ आहे. आणि आमचं छोटंसं कुटुंब आहे, गरीब कुटुंब आहे, मोलमजुरी करून आम्ही सर्व्हाइव्ह करतोय. आणि त्याच्यामध्ये असं झालंय की आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं की आमच्या मुलीलाही म्हणजे शाळेत जावंसं वाटेल, शिकावंसं वाटेल. तो विचार अजूनपर्यंत ह्या जोडप्याने केलेलं नसतं. पण आमची छोटीशी मुलगी जेव्हा आम्हाला म्हणते की मला शाळेत जायचं आणि शिकायचंय, तर त्याच्यानंतर आमची काय जर्नी आहे ते आपण या गाण्यामध्ये दाखवतोय. तर छोट्याशा कुटुंबाची यशाची कहाणी आपण म्हणू शकतो. कारण ऍट द एंड जसं गाथाला पाहिजे असतं की तिने शिक्षण घ्यावं, तसं ती शेवटी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करून तिला शाळेमध्ये टाकतो. गाणं तर प्रदर्शित झालंय, प्रेक्षकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. हा, तर प्रेक्षकांना काय साथ घालाल? तर नक्कीच मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की एक सुंदर अशी कथा आहे जी तुमच्या मनाला नक्कीच भावेल, याची गॅरंटी आम्ही देऊ शकतो. कारण खूप सुंदर काम झालेलं आहे सगळ्यांचं. म्युझिक खूप सुंदर आहे, संतोष सरांनी केलेले आहे, निखिल सरांनी डीओपी केलेले आहे. तर तुम्ही स्वतः एन्जॉय करा, तुम्ही सगळ्यांनी बघा. आणि सगळ्यात मोठी ट्रॅजेडी होती की त्यावेळेस आम्हाला वाटलं, कारण आम्ही अख्ख्या गाण्याचं शूट हे एका दिवसात केलंय, तर आम्हाला असं वाटत होतं की अरे आपलं हे शूट होईल का कम्प्लीट, म्हणजे गाण्याला जेवढे फुटेजेस रिक्वायर्ड आहेत तेवढे आपण घेऊ शकू का एका दिवसात. की एवढे पडापडी आम्ही करायला सुरुवात केली. आणि ऍट द एंड जी ट्रॅजेडी झाली अशी की फुटेज इतकं सारं निघालं की ते गाण्यात बसत नव्हतं. आम्हाला ते फुटेज कट करावं लागलं किंवा कमी करावं लागलं. इतकं एक्स्ट्राचं फुटेज घेतलं तेव्हा वाटलं अरे वा, म्हणजे आपण करतोय, काम आपल्याकडनं चांगलं होतंय, फास्ट होतंय. आणि बघा आता तुम्ही स्वतः बघा आणि छान छान कमेंट्स द्या, आवडलं असेल तर, आणि शेअर करा. जसं तुम्ही म्हणालात की वाई तालुक्यातील गुळुम गावामध्ये तर सगळी तुमची शूटिंग झाली, गावकऱ्यांकडून कसा प्रतिसाद होता तुम्हाला? गावकऱ्यांकडून म्हणजे 100% सहकार्य होतं. म्हणजे आमचे जे कोण कोऑर्डिनेटर होते ते म्हणजे बिंदास, ज्या वेळेला लोकेशन हंटिंगला गेले होते त्यावेळेला आम्हाला जाता नव्हतं आलं, पण आमचे टीम मेंबर्स जे होते ते सांगत होते. म्हणजे असं गावातलं एकही घर न सुटलं की जे पाहिजे नाही आपल्याला, आपण डायरेक्ट म्हणजे घरात जाऊन ते बघत हे घर पाहिजे का, हे नसेल तर दुसरं घर जाऊ, दुसरं घर डायरेक्ट. म्हणजे असं त्यांची परमिशनची गरज नव्हती लागत की आम्ही येऊ का, बघू का, करू का, असं काहीच नाही. बिंदास जाऊन हे पाहिजे का, हे नाही बसत का, मग शेजारच्या घरात, मग शेजारच्या घरात, असं करता करता लोकेशन सगळे सर्च केले होते. आणि गाण्यामध्ये एक सांगायचं झालं तर एक सुंदर असा वाडा आहे, म्हणजे गाण्यामध्ये तुम्हाला दिसेल तो एक खूप चांगल्या पद्धतीचा वाडा, जिथे म्हणजे सिनेमा वगैरे पण शूट करतात किंवा सिरियल वगैरे पण करतात. पण आमच्या टीम मेंबर्सच्या माध्यमातून आम्हाला तो वाडा अवेलेबल झाला. आणि फक्त अवेलेबल नाही तर तिथले जे काही लोक होते त्या घरातली, त्यांनी पण इतकं सहकार्य केलं, खूप सुंदर. म्हणजे गावात असं एकही घर नाही की ज्यांनी आम्हाला मदत केली नाही. त्यामुळं गावाने खूप खूप चांगला सपोर्ट केला आणि खूप सुंदर असं काम झालेलं सर्व ओव्हरऑल. तुम्ही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात पोहोचलेला आहात, इथून पुढच्या गाण्यांची काय प्लॅनिंग आहे किंवा काय संकल्पना डोक्यामध्ये आहे? नक्कीच जसं संतोष सरांना वाटलं होतं की आपण ह्या गाण्यातून असं काहीतरी एक सोशल मेसेज द्यावा आणि अशा प्रकारे रिप्रेझेंट करावं गाणं, तर नक्कीच आता तशा पद्धतीने हे गाणं तर झालंय. पुढे पण मी अशी इच्छा बाळगते की मला इतके छान छान प्रोजेक्ट मिळोत, सॉंग्स मिळोत, आणि ज्याच्यामधून मी समाजाला चांगलं एंटरटेनमेंट करेल, त्यांना काहीतरी मेसेज देईल आणि स्वतःची एक चांगल्या प्रकारे स्वतःला रिप्रेझेंट करेल. तर अशी माझी इच्छा आहे. तिघांकडून एकदाच प्रेक्षकांसाठी काय खास संदेश असेल तुमचा? काय द्यायचं? आता गाणं बघितलं पाहिजे सगळ्यांनी. आणि टॅगलाईन अशी पण करता येईल की सुंदर अशी कथा तिचं नाव आहे यशोगाथा. सुंदर अशी कथा जिचं नाव आहे यशोगाथा. आणि एक शेवटचं, आमच्या गाथाने आम्हाला खूप चांगला सपोर्ट केलेला आहे. अंडरलाईन करायची गोष्ट होती, कारण छोटीशी आमची गाथा आहे, पण शूटिंग करताना ज्या प्रकारे तिने आम्हाला कोऑपरेट केलं आणि प्रत्येक वेळी फक्त उठायला जरा त्रास झाला. सकाळी थंडी खूप होती आणि गाथाला झोप खूप येत होती, पण मम्मीने उठवून तास दीड तासांनी उठली बिचारी,
पण त्याच्यानंतर जे तिने आम्हाला सपोर्ट केला कामामध्ये तो खरंच छान. थँक्यू. श्रावणी तिचं नाव आहे. आणि नीरज सोबत काम करून मला खूप म्हणजे खूप जास्त छान वाटलं आणि चांगला एक्सपिरियन्स होता. मला चांगलं वाटलं तुमच्या दोघींसोबत काम करून. कारण की आम्ही सांगायला गेलं तर आम्ही बऱ्याच वर्षांपासून एकत्र आहेत. थिएटर पासून एकत्र काम करतो. थिएटरमध्ये आम्ही दोघं वराड आले लंडनहून. हे मराठी फार्सिकल नाटक आहे. अगदी किती 5 वर्ष झाले असतील आम्ही सोबत काम करत होतो. तर त्यामध्ये मी आई आणि हा माझा मुलगा म्हणजे विचार करा माझं एज त्याच्यामध्ये 50+ होतं 60 आणि हा माझा मुलगा बबल्या नावाचा असतो. हे कॅरेक्टर आम्ही तिथे प्ले करत होतो. तर नाटक झाल्यानंतर बऱ्याच दिवसांची खूप इच्छा होती की आपण परत एकदा एकत्र येऊन काम करूया. खूप इच्छा होती आमची. तर संतोष सरांनी हे घडवून आणलं त्याच्यासाठी खूप खूप आभार. आणि आत्ता मस्त वाटतंय. लिटरली म्हणजे बऱ्याच वर्षांच्या गॅप नंतर आम्ही एकत्र काम केलं आणि खूप चांगलं वाटलं. आणि आम्हाला एक सुंदर अशी मुलगी पण भेटली. आयती मुलगी भेटली आम्हाला. इथून पुढे दोघांचे काही प्लॅन्स आहेत का? म्हणजे अजून काही गाणी करण्याचं किंवा असे काही संकल्पना डोक्यामध्ये आहेत का आता? तसं तर आहे. पुढं पण काही प्लॅनिंग्स आहेत. गाणी आहेत किंवा मग फिल्म्स आहेत. ते आता काही काळानंतर येतील. त्यामुळं ते इतक्यात तरी काही बरेच सांगता येणार नाही. पण आहे नियोजनात आहे. पुढं तुम्हाला चांगले कामं बघायला मिळतील. आम्हालाही काही तुम्हाला दाखवण्याची बरेच काही इच्छा आहे. त्यामुळे तेही बघता येईल. ज्या प्रकारे हे सॉन्ग होतं की ग्राउंड लेवलचं अगदी त्याच्यामध्ये एकदम आपण रॉ बघू शकतो की काय फॅमिली आहे कशी आहे. तर अशा पद्धतीच्या आर्ट फिल्म्स असू देत सोशल फिल्म्स असू देत असं करायची इच्छा आहे. आणि येतीलही 1 by 1. सो आता सध्या तरी यशोगाथा आलेली आहे. तर सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी यशोगाथा हे आमचं सॉन्ग नक्की बघा. चांगला प्रतिसाद द्या. शेअर करा. खूप सारे लाईक्स द्या. आणि आवडल्यास कमेंट नक्की करा. द फ्युजन व्हिजन निर्मित यशोगाथा या गाण्याची सर्व कलाकार मंडळी आपल्यासोबत होते आणि त्यांनी तुम्हाला सर्वांना प्रेक्षक मंडळींना साथ घातली की हे गाणं नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल. आणि त्यांना कमेंट मधून तुमचं प्रेम दर्शवा. धन्यवाद.